नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे अंब्रेला वन पीस विथ बटरफ्लाय स्लीव्स। आणि आता आपण सगळ्यात आधी त्याची मापे पाहू। आपलं आहे शोल्डर 7 इंच, पूर्ण उंची आहे आपली 46 प्लस 2.5 इंच, मोंडा खोली आहे 7 इंच, शोल्डर आहे 7 इंच, छाती माप आहे 11 प्लस 1 इंच आणि वरच्या बॉडीची लांबी आहे 15 इंच आणि कमर घेर आहे 11 इंच। हे आता आपण मी छोट्या ब्राउन पेपरवर मी हे कटिंग दाखवत आहे तुम्हाला। सध्या आधी आपण हे घेतलेलं आहे शोल्डर आणि ही बंद बाजू आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि हे त्याच्यानंतर पूर्ण लांबी घेतली आपण 15 इंच, शोल्डर घेतलं 7 इंच, मोंडा खोली घेतली 7 इंच, छाती माप घेतलं 11 प्लस 1 इंच आणि मोंढ्याचा मागचा मोंढ्याचा आकार आहे 2 इंचाचा आणि पुढचा आहे आपला 1 इंचाचा आणि छाती मापापेक्षा कमर घेर 1 इंच कमी घ्यावं, तर हे कमर घेर घेतला पण 11 इंच आणि हे झालं वरच्या आपल्या बॉडीचं मेजरमेंट। आणि आता आपण पाहू खालच्या घेराचं। हे सगळ्यात आधी आपली कपड्याची घडी आहे, आपली ही चौकोनी समजा, त्याच्यानंतर आपण ही डबल केली आणि ही 4 पदरी घडी। आता आपल्याला माप टाकताना या पॉइंट पासून माप टाकायचे आणि आपण वरच्या बॉडीचं मेजरमेंट आधी पाहिलं। आता आपण हे खालच्या घेराचं माप पाहत आहे। 46 मधून 15 गेले, 33.5 इंच उरले आणि आपली कमर आपल्याला इथे घेरावर 11 इंच घ्यायची आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि त्याच्यानंतर इथूनच आपण मेजरमेंट घेतलेले आहेत। आता समजा आपलं हे 2 इंचाचं 2.5 इंचाचं अंतर येत आहे, तर हा 2.5 इंच पूर्ण आपण हा असा गोल फिरवून घ्यायचा, हा जसं तुम्हाला स्केच पेनचं मार्किंग दिसत आहे। त्याच्यानंतर आपण उंची इथून मोजणार आहे, उरलेली ही 7.5 इंच लांबी घेतलेली आहे, 33.5 इंच हे असं। आणि त्याच्यानंतर याचा घेराचा मेजरमेंट पण सेम असाच घ्यायचा, इथून पूर्ण हा मेजरमेंट हे असं घेत जायचं। हे झालं आपल्या खालच्या घेराचा माप आणि हे झालं आपलं खालचं घेराचं कटिंग आणि हे झालं हे आपलं वरच्या बॉडीचं कटिंग। त्याच्यानंतर हे असं दिसेल आणि हे आपण हे कटिंग करू। हे झालं आपलं। आणि आता बटरफ्लाय स्लीवचं कटिंगचं सांगेन मी। हे सगळ्यात आधी आपला समजा हा कापड आहे, सपोज हे करा, ब्राउन पेपरवर सांगते आधी मी। त्याच्यानंतर आपली ही त्याची दुहेरी घडी टाकली, त्याच्यानंतर आपण याची ही 4 पदरी घडी टाकली आणि त्याच्यानंतर बंद बाजू आपल्याकडे केली, आलं लक्षात। त्याच्यानंतर बंद बाजूपासून आपला जेवढा मोंढा खोलीचं माप आहे तेवढंच आपली बाही रुंदी घ्यायची 7 इंच आणि हे रुंदीमध्ये 3 इंच। आणि हा आधी बॉक्स आपण तयार करून घेतला आणि हा टेप तिरप्यामध्ये ठेवून हे 2 इंचाचा आकार घेतलेला आहे आपण आणि हा आकार काढून घेतला। आणि सेम तसंच आपल्याला मला 5 इंच तयार पाहिजे होती, तर मी 5.5 इंच अशी लांबी घेतली। हे तुम्ही मोठ्या मापामध्ये मेजरमेंटचं टाकलेलं पाहू शकता। हे ॲज इट इज याच साईजमध्ये शेपमध्ये आहे ते। आणि त्याच्यानंतर सेम प्रोसेस तीच, इथून या पॉईंटपासून मेजरमेंट घ्यायचे आणि पूर्ण हे गोल फिरवून घ्यायचं आणि सेम हे तसंच। आणि इथे 2 इंचाचा आकार घेतला। हा झाला आपला ब्राउन पेपरचं मार्किंग झालेलं आहे। आणि हे मोठ्या साईजमध्ये जी आपली 7 इंच मोंडा खोली आणि 3 इंच रुंदी होती त्याचं मी मेजरमेंट टाकलं आणि हे 2 इंचाचा आपला आकार, हा झाला आपला बाहीचा आकार। आणि आता हे कपड्याचे कटिंग दाखवेल मी। हे आहे आपलं कपड्याचं मार्किंग केलेलं आपण। आता हे ॲज इट इज तुम्ही पाहू शकता। हे आहे शोल्डर आपलं 7 इंच, मोंढा खोली आहे 7 इंच, छाती माप आहे 11 प्लस 1 इंच आणि कमर घेर आहे 11 इंच। हे झालं वरच्या बॉडीचं मेजरमेंट। आणि हे झालं आहे आपलं मागचा मोंढ्याचा आकार 2 इंचाचा आणि पुढचा 1 इंचाचा। हे झालं आपलं वरच्या बॉडीचं कटिंग। त्याच्यानंतर सेम ॲज इट इज आपण घेतलेलं आहे बटरफ्लाय स्लीवचं कटिंग। हे पेपर कटिंग केलेलं मी हे ॲज इट इज असं ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। आणि हे आपण ब्राउन पेपरवर कटिंग केलं होतं। हे सेम हा शेप मोठ्या साईजमध्ये आहे, हे लक्षात येण्यासाठी हे केलेलं आहे। मी याचे फोटो पण ॲड करत आहे तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होण्यासाठी। आणि आता आपण खालच्या घेराचं पाहू। हे आपण 4 पदरी कपड्याची घडी टाकलेली आहे आणि सेम ॲज इट इज
या पॉईंटपासनं या पॉईंटपर्यंत आपण हाईट घेतलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि आपण नंतर सेम हे कमर घेरचं माप टाकलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि परत हे खालच्या घेऱ्याचं ॲज इट इज मी माप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कटिंग केल्यानंतर हे कसं दिसेल, हे आपण वरचं एक्स्ट्रा कापड आणि साईडचा एक्स्ट्रा कापड काढून टाकू. तुमच्या लक्षात येऊन जाईल की घेर कसा दिसेल. हा घेर असा दिसेल. हा झाला आपल्या खालचा घेराचा माप. वरची बॉडी अटॅच केल्यानंतर हे असं दिसेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पाहणारच आहे की याचं स्टिचिंग कसं करायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.